नमस्कार मित्रांनो, घरबसल्या घरकुलसाठी लागणारा जॉब कार्ड कसं काढायचं सर्वात अगोदर आपलं क्रोम ब्राउझर ओपन करून असं सर्च करून घ्यायचं। शेवटला नरेगा जी वेबसाईट तुम्हाला दिसत आहे त्याच्यावरती क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता मित्रांनो, इथे 2 नंबरचं जे ऑप्शन आहे ग्रीव्हन्स रिपोर्टवरती क्लिक करायचं आहे। तुम्ही बघू शकता इथे मी ॲरोमध्ये दाखवलं आहे तुम्हाला। ग्रीव्हन्स रिपोर्टमध्ये क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता मित्रांनो, अशा प्रकारे हे पुढचं पेज ओपन होतं। या ठिकाणी तुम्हाला तुमचं जे जिल्हा आहे, राज्य आहे, तुम्हाला राज्य कोणतं आहे तुमचं, जे राज्य असेल ते राज्य निवडून घ्यायचं आहे। राज्य तुम्ही डायरेक्ट त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही डायरेक्ट होऊन तुमच्या होम पेजवरती जे नरेगा जॉब कार्डच्या होम पेजवरती येते। तुम्हाला कोणत्या वर्षाचं जॉब कार्ड पाहिजे, 2025 आणि 26चं। त्यानंतर तुम्हाला संपूर्ण इथे माहिती भरून घ्यायची। तुमचा जिल्हा इथे निवडून घ्यायचा आहे। जिल्हा निवडल्यानंतर तुम्हाला तालुका विचार, तुमचा तालुका कोणता तो टाकून घ्यायचा आहे। तालुक्यानंतर तुम्हाला परत तुमचा सिलेक्ट ब्लॉक म्हणजे तालुकाच निवडायचा आहे। परत तुम्हाला तुमच्या गावाचं नाव जे आहे, गावाचं नाव व्यवस्थित सर्च करून व्यवस्थित बघून हे क्लिक करून घ्यायचं आहे। गावाचं नाव टाकल्यानंतर तुम्ही खाली ऑप्शन दिलेले बघा, प्रोसीड हे ॲरोमध्ये दिसते बघा। प्रोसीड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। हे बघा मित्रांनो, क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे याचं हे पेज ओपन होतं। पेज ओपन झाल्यानंतर तुम्ही बघू शकता मित्रांनो, इथे जे सर्वात अगोदरचं R1चं जे लिंक आहे, म्हणजेच ते ऑप्शन आहे R1 जॉब कार्ड रजिस्ट्रेशन। याच्यामध्ये R1 जॉब कार्ड रिलेटेड रिपोर्टमध्ये तुम्हाला 3 नंबरचं जे ऑप्शन आहे जॉब कार्ड एम्प्लॉयमेंट रजिस्टर, या जॉब कार्ड एम्प्लॉयमेंट रजिस्टरवरती आपल्याला क्लिक करायचे आहे। सर्वात अगोदर R1मध्येच आहे। 3 नंबरच्या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तुम्ही रिडायरेक्ट होऊन तुमच्या डायरेक्ट गावाची जी लिस्ट आहे, तुमचे जॉब कार्डचे जेवढे तुमचे भागातील गावातील सर्व तुमच्या एरियामधील जे जॉब कार्ड आहे त्याच्यावरती आपल्याला जो तुमचा नंबर असेल त्या नंबरवरती क्लिक करायचं। नंबरवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही अशा प्रकारे तुमचं जॉब कार्ड जे आहे बघू शकता आणि डाउनलोडसुद्धा घरबसल्या करू शकता। असेच एक नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वाची अपडेट तुम्हाला मिळत राहील। जय हिंद, जय महाराष्ट्र।